विधायक राजेश पाटिल द्वारा लोकसभा चुनाव में बहुजन विकास आघाड़ी की ओर से चुनाव लड़ा जा रहा है। भव्य महाविकास आघाड़ी और महायुक्ति के खिलाफ लड़ रही है। पार्टी अध्यक्ष विधायक हितेंद्र ठाकुर द्वारा भी जोरों शोरों से चुनाव का प्रचार किया जा रहा है। वह जगह जगह पर पदयात्रा कर प्रचार करते नजर आ रहे हैं। गुरुवार को हितेंद्र ठाकुर द्वारा वसी पूर्व और वसी के कई इलाकों में प्रचार किया गया। आइए जानते हैं इस पूरे विषय पर राजीव पाटिल अर्थात नाना ने हमें क्या कुछ जानकारी दी। बहुजन विकास आघाडीची लाट आहे, त्यामुळे आपण म्हणाल त्याप्रमाणे बहुजन विकास आघाडी एक नंबरलाच असेल। आमची लढत कुठे असेल, आमच्या मागे बीजेपी पण ते खूपच मागे असेल। बाकी इतर पक्षाची आमची कोणाची लढत नाही नाही नाही। नाना, महाविकास आघाडीला तुम्ही कुठे रेसमध्ये नाही बघत? महाविकास आघाडीला रेसमध्ये तुम्ही नाही बघत? अजिबात कोणालाही आम्ही रेसमध्ये पडत नाही, कारण आम्ही एवढे पुढे आहोत की आमच्या रेसमध्ये कोणी नाही आहेत। आमच्या उमेदवाराची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जसं आपण म्हणाल त्याप्रमाणे खूप सर्वे झाले की बाबा या उमेदवाराबाबतीत काय, आणि सरकारी सर्वेमध्ये पण सरळ सरळ म्हटलं गेलेलं आहे की नक्की उमेदवार हाच निवडून येणार राजेश पाटील, कारण उमेदवार स्वतः सक्षम आहे, लोकांमध्ये गेले 4 वर्ष सातत्याने फिरणार आहे, सुशिक्षित आहे, लोकांच्या मताची जाण आहे, काम कसं करावं त्याला कळतंय। एक चांगला चेहरा, तरुण चेहरा, सुशिक्षित चेहरा आम्ही दिलेला आहे, त्यामुळे नक्की निवडून येणार आहे। बाकी जो उमेदवाराला उमेदवारी नाकारली तो उमेदवार पहिला एका पक्षात होता, मग दुसऱ्या पक्षात, तिसऱ्या पक्षात, आताही तो 2 दगडावर पाय ठेवून उभा होता, तर शिवसेना नाहीतर बीजेपी तर बीजेपी, आणि म्हणून त्याला नाकारलं गेलं। कार्यकर्त्यांचा पूर्ण विरोध होता। उलट तो उमेदवार असता तर आमची निवडणूक अजून जास्त 50,000 निवडून आले, एवढी गॅरंटी। खबरों का खुलासा से भावना राठौड़ की एक रिपोर्ट। ऐसी ही और खबरें देखने के लिए बने रहे हमारे साथ और सब्सक्राइब करें हमारे चैनल खबरों का खुलासा को। वीडियो पसंद आने पर लाइक, शेयर, कमेंट, सब्सक्राइब जरूर करें।